1. बोगद्याच्या बाहेर या. व्हेरी नाईस. आता तुम्ही गुहेच्या बाहेर आलेले आहात आणि एक लख्ख प्रकाश तुमच्या डोळ्यांसमोर आहे. खूप लख्ख प्रकाश, खूप ब्राईट लाईट तुमच्या समोर दिसत आहे. त्याच्याशी हळूहळू जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. कम्फर्टेबल व्हा. तुमच्या इंद्रियांना, सेन्सेसला कम्फर्टेबल होऊ द्या. या लख्ख प्रकाशामध्ये स्वतःला या वातावरणाशी जुळवून घ्या आणि हळूहळू हा प्रकाश कमी 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 होत जातो. जसा हा प्रकाश कमी होतोय, तुम्ही तुमच्या सगळ्यात आधी सभोवताली बघा, आजूबाजूला बघा. तुम्ही कुठे आहात, कोणत्या प्रकारची जागा आहे, कुठल्या जागेवर आहात बघा. तुमच्या आजूबाजूला काय दिसतंय बघा. या सगळ्या गोष्टी आधी बघा. आणि हे जे तुम्ही बघत आहात ते तुमच्या कायम लक्षात राहणार आहे. आयुष्यभर कायमसाठी लक्षात राहील. पण त्याच्याशी तुमची कोणतीही इमोशनल अटॅचमेंट राहणार नाही. काय दिसतंय बघताय आजूबाजूला? काय दिसतंय? ओके. थोडं आजूबाजूला बघण्याचा प्रयत्न करा. कसं वातावरण आहे, तिथला निसर्ग, परिसर कसा आहे. झाडं आहे, डोंगर आहे, समुद्र आहे, माती आहे. काय दिसतंय बघा आजूबाजूला. ओके. कशा प्रकारचे झाड आहेत, ओळखू शकताय? थोडीशी अशी आंब्याची झाडं, गुलमोहराची झाडं दिसतात. ओके. अजून काही दिसतंय का आजूबाजूला? कोणत्या व्यक्ती, प्राणी, लोक असं काही दिसतंय का आजूबाजूला? नाही, व्यक्ती, प्राणी वगैरे काय नाही. ओके. तुम्ही एकटेच आहात? हो. तुमच्या जिथे तुम्ही उभे आहात तिथली जमीन कशी आहे बघा. मातीचा रंग कसा आहे? काळा रंग. ओके. मातीमध्ये उभे आहात की दगड आहेत, अजून कोणतीच प्रकारची जमीन आहे? ओके. तुमचे पाय बघा कसे दिसत आहेत. पुरुषाचे आहेत, स्त्रीचे आहेत? पुरुषाचे. पाय बघून वय लक्षात येते साधारण काय असावं? 25. व्हेरी नाईस. पायामध्ये काही चप्पल किंवा काही घातलेलं आहे का? अनवाणी आहात? नाही, अनवाणी. तसंच थोडं वरती बघत या पायांकडून स्वतःला. तुमचा पोशाख बघा, कपडे बघा. कशा प्रकारचा पोशाख परिधान केलेला आहे, कशा प्रकारचे कपडे आहेत, कपड्यांचा रंग कळतोय का बघा. चॉकलेटी रंगाची पॅन्ट. ओके. शर्ट पिवळ्या रंगाचा. तुमचे हात पुढे घ्या आणि बघा हातामध्ये काही आहे का? कोणते दागिने आहेत? काही लिहिलेलं टॅटू किंवा गोंधन वगैरे आहे का? नाही, काही तसं. कपडे बघून कोणत्या काळातील असावेत असं वाटतंय का? किंवा स्वतःला विचारा की तुम्ही जिथे आहात तिथे इयर काय आहे, साल कोणता आहे? तुमच्या मनातून उत्तर येईल. ओके. आता बघूया तुम्ही स्वतःला तर ज्या पण स्वरूपात बघत आहात, तुमचं शरीर जसं तुम्हाला दिसत आहे ते स्वरूप लक्षात ठेवा. आणि जर इथे कोणी परिवार असेल, तुमच्या फॅमिली असेल, तर त्या फॅमिलीमध्ये, परिवारामध्ये कोण आहे ते आपण बघणार आहोत. थोडंसं आपण पुढे जाणार आहोत. मी 3 पर्यंत काउंट करेन आणि माझ्या 3 बोलल्यावर तुम्ही जिथे उभे आहात तिथे तुमचं घर असेल, त्या घरात जाऊन पोहोचणार आहात. 1, 2
अँड 3. तुम्ही आता तुमच्या घरात पोहोचलेला आहात. बघा समोर काय दिसतंय, कशा प्रकारचं घर आहे. लहान घर आहे छोटस. ओके. कसं, मातीचं आहे, सिमेंटचं आहे की एकदम? मातीचं. ओके. बाहेर काय काय आहे घराच्या, काही दिसतंय? प्राणी आहेत, व्यक्ती आहेत, माणसं आहेत, कोणी स्त्री पुरुष कोणी दिसत आहेत का आजूबाजूला? एक जनावर दिसते, म्हैस आहे अशी. अच्छा. तिच्या आजूबाजूला कोणी नाही आहे का अजून? जिथे म्हैस दिसते तिथे किंवा वस्तू कोणत्या दिसत आहेत का? कॅमेरा ठेवलेले आहेत. हम्म. आणि एक व्यक्ती जाताना दिसते. कोण ती व्यक्ती कोण आहे? आहे ती? बघा बरं जरा, कोण व्यक्ती आहे? तुमच्याशी तिचं काही नातं आहे? माझा भाऊच दिसतोय तो. ओके. जो आत्ता आहे तोच भाऊ आहे? हो. ओके. जे घर तुम्हाला दिसतंय ते तुमचं आत्ताचं घर आहे की तुम्ही पहिल्यांदा बघत आहात? नाही, आमचं जुनं घर आहे ते, असं जुन्या टाईप मध्ये वाटतंय. ओके. त्या घरामध्ये प्रवेश करा. तर घरामध्ये जा. आतमध्ये कोण आहे बघा. कोणत्या वस्तू दिसत आहेत का बघा. काय भांडी दिसत आहेत. हम्म. एक खाट दिसते अशी. हम्म. आताच तिथं मोरी आहे असं. अच्छा. अजून काही आरसा वगैरे दिसतोय कुठे? हम्म. त्या आरशात समोर जा आणि स्वतःचा चेहरा बघा त्याच्यामध्ये. स्वतःला बघा तुम्ही कसे दिसताय, तुमचा चेहरा कसा आहे. साधारण चेहरा बघून वय काय वाटतंय? 16-17 वय वाटत. ओके. तुमचं नाव काय आहे कळतंय का? कुठे घरात कुठे लिहिलेलं वगैरे काही दिसतंय का? काही लिहिलेलं, कोणतं साल वगैरे अजून लिहिलेलं दिसतंय घरामध्ये, असं काही आहे का बघा. बापू लिहिलेलं दिसतंय. बापू लिहिलेलं दिसतंय. कोणाचं नाव आहे ते? माझ्या भावाचं नाव. ओके. अजून कोणी व्यक्ती आहेत का घरात, दिसत आहेत का? माझ्या आत्या आहेत. हम्म. ती आत्या तुमची कोण आहे तिथं? आत्ताची लाईन बघते त्याच्यामध्ये ती कोण आहे? तुमच्या स्पिरिट गाईडना विचारा की ही कोण आहे, या आत्ता मी जिला बघतोय ती कोण आहे माझी. ते सांगतील, आवाज येईल तुम्हाला, किंवा तुमच्या मनातून पहिला विचार येईल तो त्यांनी सांगितलेला असेल. ती म्हणतात माझी बहीण आहे. व्हेरी नाईस. बर. आणि तुमचा जो भाऊ तुम्हाला दिसतोय तो तेव्हा सुद्धा भाऊच आहे का? हो. तुमचे आई वडील कुठे आहेत का? त्याचे आयुष्य तुम्ही बघताय त्यातले आई वडील कुठे दिसत आहेत का, किंवा का नाही येत ते? स्पिरिट गाईडना विचारा ते का नाही येत, का नाही दिसत आहेत. ते म्हणतात ते इथं नाहीत. कुठे असावेत ते? ते दुसरीकडे आहेत म्हणतात. अच्छा. ओके. तर अजून कोणती वस्तू दिसत आहेत, असं काही दिसतंय का तुम्हाला? जे घर तुम्ही बघताय
इथे तुमचा भाऊ, तुम्ही आणि तुमची बहीण तिघेच राहता का? नाही. मग अजून कोण आहे? माझा भाऊ, आत्या, हम्म, आजी हम्म. आणि माझी चुलती. ओके. तुमचे जे चुलते दिसत आहेत तुम्हाला, ते का दिसत आहेत? ते कोण आहेत तेव्हाचे? बघा, विचारा स्पिरिट गाईडना, तुमच्या आजी आणि चुलते कोण आहेत तुमचे? ते तिथं का दिसत आहेत तुम्हाला? काही उत्तर येते? ते म्हणते ही तुझीच माणसं आहेत. ओके. चुलत्यांचं तुमच्याशी नातं काय आहे? जे तुम्ही त्यांना इथं बघताय, तर या लाईफ मध्ये तुमचं आणि त्यांचं नातं काय आहे? स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. काही उत्तर मिळतंय? ठीक आहे. आता जर तुम्ही तुमच्या परिवाराला, फॅमिलीला पाहिलं आहे, ओळखलेलं आहे, तर ते आत्ताच्या लाईफमध्ये कोण आहेत हे सुद्धा तुम्हाला कळालेलं आहे. तर आता मी तुमच्या स्पिरिट गाईडना विनंती करेन की त्यांनी तुम्हाला त्या वेळेवर घेऊन जावं, त्या क्षणावर घेऊन जावं, या लाईफच्या त्या पॉइंटवर घेऊन जावं, जो पॉइंट तुमच्या आजच्या या सेशनच्या प्रश्नासोबत थेट संबंधित आहे, ज्यातून तुम्ही आता सफर करत आहात, ज्या गोष्टीचा तुम्हाला प्रॉब्लेम आहे, त्याचं कारण त्या पॉइंटवर आपल्याला मिळणार आहे. तिथं तुमचे स्पिरिट गाईड आता तुम्हाला घेऊन जातील आणि माझ्या 3 बोलण्यावर तुम्ही तिथे पोहोचलेला असाल. 1, 2 आणि 3. गो टू दॅट पॉइंट. त्या पॉइंटवर जा. खूप छान. बघा समोर काय दिसतंय. तुम्ही त्या पॉइंटवर आलेला आहात जिथं तुम्ही तुमच्या प्रश्नाशी रिलेटेड कारण बघणार आहात. आणि जे काही बघणार आहात ते लक्षात ठेवा, ते तुमच्या कायम लक्षात राहील, पण त्याच्याशी तुमचा कोणताही भावनिक संबंध राहणार नाही. या दृश्यांशी तुम्ही पूर्णपणे इमोशनली डिटॅच राहणार आहात, भावनिक दृष्ट्या अलिप्त राहणार आहात. आणि तुमचे स्पिरिट गाईड सुद्धा या भावनांपासून तुम्ही अलिप्त राहावे म्हणून तुमची मदत करत आहेत. या मुख्य पॉइंट करून माहिती मिळवण्यासाठी तुमचे स्पिरिट गाईड तुम्हाला मदत करत आहेत. बघा काय दिसतंय, काय माहिती मिळते. कुठे आहात तुम्ही? अनोळखी जागा आहे की माझ्यासाठी. ओके. काय दिसतंय बघा जरा, काय दिसतंय? अनोळखी जागा आहे, पण काय दिसतंय? परिसर कसा आहे आजूबाजूचा? कसा परिसर वाटतोय? निसर्ग कसा आहे तिथला जिथे तुम्ही उभे आहात? जास्त काय नाही, असं मोकळं वाटते, माळरानासारखं. ओके. तुम्ही एकटेच आहात का काही दिसतायत आजूबाजूला? कोणत्या गोष्टी, माणसं, झाडं, प्राणी असं काही? काहीच नाही. ओके. तुमच्या पायाखालची जमीन बघा कशी दिसते. वाळलेलं गवत आहे. तुमचा पोशाख कसा दिसतोय? कोणत्या पद्धतीची कपडे आहेत त्याच्यावरून काही लक्षात येते तुम्ही कोण आहात?
पायांमध्ये बघा, अंगात काय घातलंय बघा. काही समजतंय? कपडे कसल्या प्रकारचे आहेत कळताय? हे शेत आहे की जमीन आहे? साधी? साधी जमीन. ओके. तुमचे कपडे कळतायत, दिसतायत कसे आहेत? नाही क्लिअर होत. ओके. तुमचे हात समोर ठेवा, हात बघा स्वतःचे. हातांमध्ये काही दिसतंय का? कोणते कपडे घातलेले दिसतायत का? किंवा काही वस्तू, कोणती ज्वेलरी काही आहे का हातामध्ये? बघा. हात पुढे करा स्वतःच्या आणि बघा कसे दिसतायत. त्वचेचा रंग कसा आहे? त्वचेचा रंग सावळा आहे. पुरुषाचेच हात आहेत? हो. हातात काही आहे का अजून? नाही, काय नाही. जिथे तुम्ही उभे आहात तिथून थोडंसं पुढे चाला. पुढे गेल्यानंतर तुम्ही आता कुठे आहात ती जागा तुम्हाला स्पष्ट होईल. ज्या जागेवर तुम्ही आहात एक तर त्या जागेचं नाव दिसेल, त्या गावाचं नाव दिसेल, शहराचं नाव दिसेल किंवा कोणी भेटेल. थोडं पुढे चला, चालत राहा. कोण दिसतंय, कोणी भेटतंय बघा. आजूबाजूला बघा. पाणी वगैरे कुठे दिसतंय का? काही आहे? घरं वगैरे दिसतायत का? काही दिसतंय? मंदिर दिसते अजून. ते किती लांब आहे तुमच्यापासून ते? थोडेच अंतरावर आहे. ठीक आहे, आपण त्या मंदिरामध्ये जाऊया. त्या मंदिरामध्ये प्रवेश करायचा आपल्याला. तुम्ही चला त्या मंदिरामध्ये. मंदिराच्या बाहेर काही दिसतंय? पाणी आहे? कोणते लोक आहेत? प्राणी वगैरे असं काही? झाडं वगैरे आहेत? ओसर भाग आहे सगळा. ओके. आपण मंदिरामध्ये जाऊया. कोणत्या काळातलं मंदिर वाटतंय ते? साधारण अंदाज लावता येतोय? असं आत्ताच्या काळातलं वाटतंय, असं कोणीतरी बांधलेले असेल. ओके. दगडाचं आहे की सिमेंटचं. सिमेंटचं आहे? ठीक आहे. त्या मंदिरामध्ये प्रवेश करा. हा. खूप छान. गाभाऱ्यात आलाय तुम्ही? हो. कोणाचं मंदिर आहे? कोणत्या देवाचं मंदिर आहे? नाही, ते मंदिरात तांदळा आहेत फक्त. काय आहे? तांदळा दिसत आहेत फक्त. बरं. अजून काही दिसतंय? पिंड दिसते. छान. दर्शन घ्या पिंडीचं. तुम्हाला दर्शन मिळतंय महादेवांचं. आतमध्ये जावा. आत्ताच्याच काळातली पिंड वाटतेय का? नाही. हा. कधीची असेल साधारण? जुन्या काळात? ओरडू उघड आहे अशी, त्यामुळे सांगता येते आकार पिंडीसारखा आहे. तिथे कोणी आहे का? पुजारी, ब्राह्मण असं कोणी दिसतंय किंवा दुसरं कोणी दर्शन घेण्यासाठी आलेलं दिसतंय? हा, एक आजी दिसत आहे तिथं बाहेर बसली. बघा जरा, त्या आजी तुम्हाला आवाज देते. कोणतं तरी तुम्हाला नावाने हाक मारते. ते हाक ऐका, आवाज ऐका. तो काय नावाने हाक मारते? ते नाव नाही घेते माझी. काय करते आजी ती? चेहरा बघा ओळखीचा वाटतोय का त्या आजीचा? नाही,
नाही अनोळखीच आहे. बघा त्या जवळ जावा, जिथे ती आजी बसली तिथे जावा. आणि तो चेहरा किंवा त्या आजीचे जे डोळे आहेत ते आत्ता तुमच्या वर्तमान आयुष्यात कोणत्या व्यक्तीसोबत जुळतायत का, किंवा ती एनर्जी मॅच होते का बघा. त्या आजीला पाहिल्यानंतर जो पहिला चेहरा, स्त्री किंवा पुरुष कोणाचाही असू शकतो, जी व्यक्ती तुमच्या आत्ताच्या लाईफ मध्ये आहे, जो चेहरा तुमच्या मनात येईल पहिला, त्याच्याशी एनर्जी मॅच होत असावी. बघा जरा त्या आजीला बघा. आणि आत्ताच्या आयुष्यातलं कोण तसं असं आहे असं वाटते, कोणती व्यक्ती आहे का बघा. थोडस ती त्या आजी आणि माझी आजी असं मिळतं जुळतं वाटतं. ओके. त्या आजीचा पोशाख कसा आहे? आत्ताची वडिलांची आई वाटते का आईची आई वाटते? मी तर जुळतं कोणासारखं वाटतंय? वडिलांची आई वाटते. ओके. कसा आहे पोशाख? हिरवी साडी घातली, लाल ब्लाउज आहे, ओके. आणि हातात काठी आहे, तिच्या कळकाची काठी, आणि एक पिशवी दिसते मळलेली जास्त. कोण आहे ती बघा जरा. कोण आहे आजी ती? तिथं का बसली आणि एकटी? तुमच्याशी काही नातं आहे का तिचं? काही बोलतेय का बघा, ऐका. तिला भूक लागली, ती खायला मागते. बरं, पुढे काय घडतंय बघा. तुम्ही देताय का? काय सांगताय? नाही ना, माझ्याकडे काय आणलंच म्हणजे सांगतो की माझ्याकडे काय नाही. ती आजी कोण आहे? काही कळतंय का? ती कुठून आली आहे काय? एकटीच का आहे? आजूबाजूला बघा जरा त्या मंदिरावर वगैरे. तुम्ही आता जी लाईफ बघत आहात त्याचं साल कुठे दिसतंय का? तर तुमच्या डोळ्यांसमोर येईल, तुमच्या मनातून दिसेल, किंवा कुठेतरी लिहिलेलं दिसेल. ते बघण्याचा प्रयत्न करा, कोणत्या सालात तुम्ही आहात. साधारण 97-98 वाटतंय असं. 1997 की 1800 वगैरे काही आहे? 1997 असं. ओके. आता जर तुम्ही मंदिरात दर्शन घेतलेलं आहे तर तुमच्यावरती ज्या पण देवाचा तुम्हाला आशीर्वाद आहे त्यांनी तुम्हाला हे दर्शन दिलं आहे, त्यांना कृतज्ञता व्यक्त करा, धन्यवाद द्या. आणि आता मी तुमच्या स्पिरिट गाईडना विनंती करेन, आता जे तुम्ही बघत आहात त्यामध्ये आपल्याला असं काय बघायचं आहे, काय दाखवायचं आहे, जिथं तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे ते कारण दाखवावं. ते तुमच्या घरात असेल, कोणत्या गोष्टीमध्ये असेल, तो प्रसंग तुम्हाला दिसेल. मी 3 वेळा काउंट करेन आणि माझ्या 3 बोलल्यावर तुम्ही तिथे पोहोचलेला असाल आणि ते कारण आपल्याला कळेल. 1, 2 आणि 3. तुमचे स्पिरिट गाईड तुम्हाला ते कारण दाखवत आहेत, तो प्रसंग तुम्हाला दिसत आहे. असं काय घडलं होतं
ज्याच्यामुळे तुम्हाला आत्ता हे अस्थैर्य वाटत आहे, ही स्थिरता तुमच्या आयुष्यामध्ये वाटत नाहीये, तुम्ही ठाम निर्णय घेऊ शकत नाही आहात, याचं कारण तुम्हाला दिसत आहे. असं काय दिसतंय बघा. काय झालेलं आहे, कशामुळे हा त्रास होतोय, याच्यातून तुम्हाला सफर व्हावं लागतंय. काही दिसतंय समोर? कोणत्या गोष्टी, कोणत्या व्यक्ती, कोणते प्रसंग, काही कळतंय? कुठे आहात तुम्ही? मी तिथंच थांबले आजीपाशी, त्या वातावरणातच एकदम. ओके. त्या आजीशी बोलू शकत असाल तर विचारा की या गावाचं नाव काय आहे, आणि ती तुम्हाला ओळखते का, विचारा तिला. माहिती खूप वयस्कर आहे. हम्म, मला गावाचं नाव पण नाही सांगत आहे ती. हम्म. ती तुम्हाला ओळखते का, ती आजी तुम्हाला ओळखते का? नाही, फक्त तिची माझ्याकडून अपेक्षा आहे, काहीतरी हम्म. भूक लागली, खायला मागते ती, एवढंच. आणि तुम्ही का नाही देऊ शकत आहात तिला? तुमचं घर कुठे आहे बघा, जवळपास आहे का, स्वतःला विचारा. तुमचं घर कुठे आहे, अंदाज लावा. घर खूप लांब आहे माझं तिथून. हम्म. कोणत्या गावात आहे, आठवतंय का असं काही नाव गावाचं? हम्म. तो खंडोबाचा माळ आहे, हम्म. तिथे ते मंदिर आहे, हम्म. तो खंडोबाचा माळ आहे. ओके. मोकळे सगळं वातावरण. दुसरं अजून काही कोणीच नाही तिथं? व्यक्ती कुठे लांब पर्यंत वगैरे काही दिसतंय, प्राणी, व्यक्ती, रस्ता दिसतोय, हो, काय दिसतंय? रस्ता दिसतोय असा, हम्म. वावर दिसतंय. हम्म. त्या रस्त्याने जाऊयात आपण. जरा पुढे गेला की तुम्हाला घरं दिसतील, वस्ती दिसेल, जिथं तुमचं घर असेल त्या रस्त्याने पुढे चाला, जिकडे तुम्हाला रस्ता दिसतोय हम्म. तिथे आपण जायचंय, आणि तुमचे स्पिरिट गाईड आपल्याला घेऊन जाणार आहेत. आणि तुमच्या घरामध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की असं काय घडलं होतं ज्याच्यामुळे हा त्रास होतो आहे, आत्ताचा इश्यू तुम्ही फेस करत आहात. आणि या रस्त्याने चालता चालता आता माझ्या 3 बोलण्यावर तुम्ही त्या जागेवर आले असाल. 1, 2, 3. बघा तुम्ही कुठे आलाय, जिथे उभे आहात ती जागा कोणती आहे, कशी आहे. आंब्याची झाडं दिसत आहेत, आम्ही खेळणार आहे तिथं. हम्म. अजून काही आहे? आणि अशी वावर दिसत आहेत. ओळखीचं वाटते जागा? हो, हम्म. ओळखीची. तिथे असं काय आहे जे आपल्याला दाखवायचं आहे? विचारा स्पिरिट गाईडना की तुम्ही आता जिथे आहात असं काय आहे, तिथे काय कारण आहे ज्याच्यामुळे तुम्हाला हा त्रास होतोय. ते तुम्हाला दाखवतील स्वतः, किंवा तुम्हाला बघायला सांगतील.
काही कळतंय? बघा काय दाखवताय, किंवा तुम्ही काय बघताय नीट सांगा. जे पण तुम्ही बघताय किंवा तुमचे स्पिरिट गाईड तुम्हाला जे दाखवताय ते कारण आहे तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नाचं. हा, ती जागा ती हम्म? हम्म? कशी जागा आहे? हम्म? माझ्या जुन्या घराजवळची जागा आहे ती. हा, काय आहे अजून तिथे? का दिसते तुम्हाला ती जागा? का दाखवली जाते? अशी ती जागा अशी का वाटते, हा, असं जाणवते की मी हा, लहान असताना तिथं बऱ्याच वेळा गेलेलो त्या जागी. हा. कशासाठी गेला होता? असंच आजी सोबत. हम्म. कोणती जागा आहे ती? काय आहे तिथे? का जात होता तुम्ही तिथं सतत? तिथे काही असं लिहिलेलं कोणते दगड किंवा कोणते असे मार्क्स दिसतात का जे तुम्ही ओळखू शकता की ही तीच जागा आहे असं? नाही, अशी साधी जागा आहे ती. बरं. झाडं वगैरे आहेत आजूबाजूला, घर आहेत आजूबाजूला? घर नाही तिथं त्या जागेच्या आजूबाजूला. ओके. तुमच्या सोबत अजून कोणी व्यक्ती दिसत आहेत का? ती जागा का दिसते? तुमच्या स्पिरिट गाईडने विचारा की ही जागा का दिसते? काय असं घडलं होतं किंवा काय आहे ज्याच्यामुळे ही जागा मला दिसते आणि हे कारण आहे तुमच्या त्रासाचं. काही दाखवतायत का बघा? नाहीत काय दाखवत. काही सांगतायत का बघा? ती जागा का, थोडंसं पुढे चला, त्या जागेवर काही दिसतंय का बघा? थोडं पुढे जा, आजूबाजूला निहाळा, पहा काय दिसतंय. तुम्ही एकटेच दिसताय तिथे? एकटेच आहात? नाही, दोघे आम्ही. अजून कोण आहे? आजी आहे. आजी आहे. वडिलांची आई आता आहे तीच आहे? हो. बरं. ती काही सांगते का बघा? तुमचं वय काय आहे बघा तिथं, जिथं जे तुम्ही स्वतःला आता बघत आहात तर तुमचं वय काय आहे बघा? काय अंदाज येतोय वयाचा? लहान आहे मी, 8-9 वर्षाचा. बरं. मी आजी सोबत गेलोय. हा, ती शेणी वगैरे गोळा करते. हा. तुम्ही काय करता? हा, मी तिच्या सोबत गेलोय फक्त. तुम्ही काय करताय? बसलाय, उभे आहात? फिरतोय तिच्या सोबत. इथं काय घडतंय का? आजी काही सांगते का काय करू नको किंवा काय? हा, काय सांगते? काय सांगते आजी? ती आजी मला सांगते तिकडं नाही जायचं. तिकडे म्हणजे कुठे? गुरं वगैरे कापले जाते ती जागा, तिकडे नाही जायचं असं माहिती ती. बरं.
कुरे का कापले जातात तिथं? कोण कापतं? गावातली माणसं आहेत, ती गुरं आणतात तिथं. हम्म. ज्यांचा काय उपयोग नाही ती गुरं तिथे. हा. अजून दुसरे कोणते प्राणी आहेत का? कोणते कोणते प्राणी दिसत आहेत? कोणते जनावर आहेत ती? आणि कोण कापतंय त्यांना? अनोळखी माणूस आहे. बरं, तो माणूस कुठे ओळखीचा वाटतोय? काही एनर्जी त्याची ओळखीची वाटते? नाही. बरं, अजून कसली जागा आहे का ती? आजी काय सांगते का अजून? आणि तुम्ही तिथे गेलाय का मग सांगून सुद्धा? नाही, मी तिकडे गेलो ना, फक्त लांबने मी ते हम्म. जनावर दिसते मला तिथे फक्त पडले. बरं, अजून काही सांगते आजी बघा? अजून काही येतोय का आवाज आजीचा? तिथं आलेली माणसं ती निघाली तशी माघारी एवढे दिसते. बरं, अजून काही आजी दिसतं? सांगते फक्त तिकडे नाही जायचं. बरं, विचारा बरं आजीला का नाही जायचं? काय आहे तिथं असं की तिथं जायचं नाही तुम्ही? म्हणे लहान पोरांनी नाही जायचं तिथं, हम्म. गुरुपाडीची जागा आहे. बरं, थोडस आपण वेळेच्या पुढे जाऊयात. मी 3 पर्यंत काउंट करेन आणि आता तुम्ही जे काही पाहिले, जी जागा पाहिली, तिथं असं काय होतं किंवा तुमच्यासोबत या वयात काय घडलं होतं, जे तुम्हाला माहिती असेल नसेल, कळत न कळतपणे काय घडलं होतं ते दिसेल तुम्हाला. आणि ते कारण असेल की ज्याचा तुम्ही त्रास सहन करत आहात. मला त्या जागेबद्दल प्रचंड भीती दाखवली सगळ्यांनी, तिकडे जायचं नाही. हा, तुम्ही गेलाय का कधी मग? नाही, मी आजी सोबत असताना बघितली नाही ती लांब ती गुरं पडलेली बस बरं, एवढंच. आता सुद्धा भीती फील होतीये का ती जागा बघून? हम्म? भीती नाही फिरवत, हम्म. पण असा प्रश्न पडतो की ती तुम्हाला का जाऊन दिलं नाही, असं काय एवढं जाऊन देत नाही. बरं, आता आपण त्या जागेवर जाणार आहोत. आपल्या स्पिरिट गाईडला सोबत घेऊन मी तुमच्या स्पिरिट गाईडना विनंती करेन की माझ्या 3 बोलण्यावर तुम्ही तुमच्या स्पिरिट गाईड सोबत तिथे गेलेला असाल आणि तुम्ही पाहू शकणार आहात की तिथं असं काय होतं आणि तुमच्या मनातील प्रश्नाशी असा काय संबंध आहे ज्याच्यामुळे ती जागा तुम्हाला दिसली आहे. ओके, 1, 2 आणि 3. तुमचे स्पिरिट गाईड तुमच्या सोबत आहे, त्यांच्या प्रोटेक्शन मध्ये तुम्ही आहात आणि आता तुम्ही बघू शकत आहात की त्या जागेवर असं काय आहे, त्याची भीती तुम्हाला दाखवली गेली आहे. बघा काय दिसतंय. काय वस्तू आहेत का? कोणती वास्तू आहे का? कोणत्या एनर्जी फील होतात का तिथे? की तुम्हाला तिथे जाऊ दिलं नव्हतं पण तुम्ही तिथे आता आलाय, तुम्हाला काय फिलिंग येते? मोठी जणांवर अत्याचार केले जाते त्या जागेवर. ओके, आणि तुम्हाला ते का दिसते? तुम्ही तिथे का आलेला आहात? कारण माझं घर तिथं शेजारीच आहे. बरं, जे आत्ताचं घर आहे तेच आहे? नाही, शेजार. बरं, पण त्या जागेत अजून असं काय आहे? अजून काही असं घडलं? तुमच्या स्पिरिट गाईडना विचारा की तिथे असं अजून काही घडलं होतं ज्याच्यामुळे तुम्हाला काही त्रास आहे त्या जागेचा. ते सांगतील उत्तर, तुम्हाला ऐकू येईल किंवा तुमचे विचार येतील मनामध्ये किंवा ते शब्द दिसतील. ते जाणून घ्यायचा प्रयत्न करा. ते स्पिरिट गाईड तुम्हाला ते कारण सांगत आहेत या जागेचा आणि तुमचा काय संबंध आहे आणि याचं कारण काय आहे. तुम्हाला त्रास होतोय, जी स्थिरता तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या मनामध्ये, विचारांमध्ये नाहीये, त्याचं कारण ते सांगतायत. ते शांतपणे ऐका.
शांतपणे ऐका, ते काय सांगताय, काही दाखवतायत का? काय समजते तुमच्यावर, का परिणाम झाला त्याचा? हम्म? काही कळतंय? काही सांगताय? ते नुसतं दाखवून देत आहेत की इथं गायींचं पण हे आहे. हम्म. त्याचा तुम्हाला काय इफेक्ट झालेला आहे? गायींची कत्तल झाली आहे? हा, बरं, त्याचा तुम्हाला का त्रास होतोय? तुमच्या घरात काय त्रास होतोय त्याचा, ते विचारा. की तुमच्याशी काय संबंध आहे का? तुमच्या घरामध्ये कोणाकडून असं काही झालं होतं का? ते का दाखवतायत बघा, विचारा त्यांना. स्पष्ट कारण कळेल बघा. तुमच्याशी, तुमच्या घरातल्या लोकांशी किंवा तुमच्या घरामध्ये कोणत्या पूर्वजांशी याचा काही संबंध होता का? जे कारण तुम्ही बघत आहात, काय घडलं होतं? जे स्पिरिट गाईड दाखवत आहेत, ज्या कोणत्या पद्धतीने दाखवत आहेत, ते लक्षात ठेवा. मला ते सांगणं काय की फक्त सांगते ती जागा दूषित आहे एवढंच. ओके, तुमचा आणि त्या जागेचा काही संबंध आहे का, एवढं तुमच्या स्पिरिट गाईडना विचारा. त्यांच्याकडून जे उत्तर येत आहे ते शांतपणे ऐका. ते म्हणतात की
हम्म. कारण तिथं सगळी आमची घर आहेत, चुलत्यांची, आमची, बरं. आणि ती गुरं हम्म. आमच्या सगळ्यांच्या घरापूर्ण जायची. हम्म. ती जी जनावरं तुमच्या घरासमोर जात होती ती गुरं, हम्म. त्यांच्या भावना बघा लक्षात येतात का? काय त्यांना वाटत होतं जनावरांना? तुमच्या घरासमोरून जात होती, त्यांच्या भावना काय होत्या त्या लक्षात येतील तुम्हाला? हो. काय होत्या? त्यांना जाणवत होतं ती आपल्याला काहीतरी चुकीच्या गोष्टी करायचं असं. ती गुरं स्थिर नाहीत त्यांच्यासोबत, शांत गेलेली तशी. बरं. त्या जनावरांचा जो आत्मा होता, हा आत्मा सगळ्यांचा एकसारखा असतो, तर त्या आत्म्याच्या ज्या त्यावेळी भावना होत्या तुमच्या घरासमोरून जाताना, तर काय होत्या? त्या आत्म्याच्या काही अपेक्षा होत्या का? हा. काय होत्या? त्याशी ओरडायची तिथून जाताना. बरं. त्यांची इच्छा काय होती त्या आत्म्याची? त्यांना काही वाटत होतं तुमच्याबद्दल, तुमच्या घराबद्दल, त्या लोकांबद्दल, की इथून नेतायत, तुम्ही त्यांची काही मदत करावी किंवा काय, असं काही फिलिंग्स येत आहेत का? बघा, जाणवतंय का? काय त्या आत्म्यांच्या भावना होत्या? हा, त्या घराकडे बघून ओरडायचे. बरं. अजून काही कळतंय का? बघा, का ओरडत होते बघा बरं जरा. विचारा प्रश्न स्वतःला, का ओरडत होते ते? का ओरडत होते? तुमच्याकडून काही अपेक्षा होत्या का त्या आत्म्यांच्या? त्या अपेक्षा काय कळेना. ती गुरं घराकडे बघून ओरडायची. तिथं आवाज येतोय त्यांचा. बरं. त्यांना नेताना ती ओरडत आहेत आणि तिकडे जात आहेत, आक्रोश करताना दिसतायत. हा. तुमच्या स्पिरिट गाईडना विचारा की ती जे गुरे आहेत, त्यांचा जो आत्मा आहे, त्यांचा आणि तुमचा काही संबंध होता का आत्ताचा किंवा गत जन्मापासूनचा? त्यांची काय अपेक्षा होती आत्म्यांची, त्या जिथे ते गेलेले त्या आत्म्यांची? त्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकत आहात त्यांची. काही कळतंय? नाही काय सांगत ते. बरं, त्यांना एक प्रश्न विचारा की हे जे जनावर होती त्यांचा, त्या आत्म्यांचा आणि तुमचा कधी काही संबंध होता का? ते तुमच्या घराकडे बघून का ओरडत होते? त्यांची अपेक्षा होती का काही, तुम्ही वाचवावं, तुम्ही त्यांची मदत करावी, आणि ते न केल्यामुळे त्या जनावरांना काही वाईट वाटलं किंवा त्यांचं काही गोष्टींचं तुम्हाला हे लागलेलं आहे? विचारा. किंवा तुम्ही वाचवू शकत होता आणि नाही वाचवलं, असं काही घडलंय का? त्या जनावरांची, त्या आत्म्यांची अपेक्षा होती तुम्ही वाचवावं. हा, ती ओरडायची त्या पद्धतीनं. हे जे दृश्य बघत आहात तुम्ही, ह्या पण आजीनं सांगितलेलं लहान मुलांनी तिकडे जायचं नाही, ते असल्यामुळं. बरं. ह्याच लाईफची ही दृश्य आहेत सगळी, जे वर्तमान आयुष्य तुम्ही जगत आहात? ठीक आहे. आता एक प्रश्न तुमच्या स्पिरिट गाईडना विचारायचा आहे, आणि मी ही विनंती करते
की आता कारण थोडं स्पष्ट झालेलं आहे, पण अजूनही काही महत्वाचं रिझन असेल. तुमचं जे तुमच्या आयुष्यामध्ये आता स्थिरता नाहीये, स्टॅबिलिटी नाहीये, किंवा तुम्हाला सेट होता येत नाहीये, तुम्ही भरकटल्यासारखं थोडंसं होतंय, या सगळ्या गोष्टींवरती अजून कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे का असेल तर ती गोष्ट दाखवावी. आणि माझ्या 3 बोलण्यावर तुमचे स्पिरिट गाईड तुम्हाला तिथे घेऊन गेलेले असतील आणि ती गोष्ट दाखवत असतील. 1, 2 आणि 3. त्या जागेवर, त्या क्षणावर तुम्ही गेलेले आहात. आणि अजून काही कारण असेल तर ते स्पिरिट गाईड तुम्हाला दाखवत आहेत, ते बघण्याचा प्रयत्न करा, ते जाणून घ्यायचा प्रयत्न करा. काही दिसतंय, काही दृश्य दिसतायत का? नाही काय दिसत. बरं, तुम्ही कुठे आहात ते कळतंय का? नाही. बरं, काय दिसतंय आजूबाजूला, समोर? नाही, काहीच नाही दिसत आहे. बरं, ठीक आहे. आता आपण फॉरगिवनेस म्हणजे माफीची प्रार्थना करणार आहोत. जर तुमच्याकडून कोणत्या आत्म्यांना त्रास झाला असेल तर जनावरांसाठी तुम्ही माफी मागणार आहात, त्यांच्या आत्म्याची माफी मागणार आहात. त्यांना समोर इमॅजिन करा, त्यांचे चेहरे ते जसं आठवत आहेत तसं आठवा, किंवा त्यांना प्रकाश रूपात समोर इमॅजिन करा. आणि सुरुवातीच्या क्षणापासून, जेव्हापासून तुमचा आत्मा जन्म घेत आहे तेव्हापासून आत्ताच्या या क्षणापर्यंत ज्या पण कोणत्या व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये आल्या असतील, ज्या आत्म्यांशी तुमचा संबंध असेल, त्या सगळ्यांना प्रकाश रूपात समोर आणा. आणि तुम्ही त्यांची माफी मागायला तयार आहात का? तुम्ही माफी मागायला रेडी आहात का त्यांची? ठीक आहे. तुम्ही माझ्या मागे म्हणू शकता, मनातल्या मनात म्हणाला तरी चालेल, की दैवी शक्ती, आत्मा स्रोत, कृपया मला क्षमेसाठी अशा अवस्थेत आण की ज्यामुळे मी कोणत्याही व्यक्तीला, गोष्टींना, ज्यांनी मला सुरुवातीच्या क्षणापासून ते आत्तापर्यंत दुखावले असेल, मी त्यांना क्षमा करू शकतो. मी आता त्यांची क्षमा मागतो आणि भूतकाळाशी क्षमा मागतो. दैवी शक्ती, आत्मा स्रोत, कृपया मला स्वतःकडून इतरांना दिलेल्या दुःखासाठी, क्षमेसाठी अशा अवस्थेत आण काळाच्या सुरुवातीपासून आत्ताच्या क्षणापर्यंत मी आता स्वतःला क्षमा करतो. आणि भूतकाळातील गोष्टींपासून मुक्त होतो. दैवी शक्ती, आत्मा स्रोत, कृपया मला स्वतःलाच दिलेल्या दुःखासाठी, क्षमेसाठी अशा अवस्थेत आण ज्या गोष्टी जाणून बुजून किंवा अज्ञानतेने मी स्वतःला दिल्या असतील, काळाच्या सुरुवातीपासून आत्ताच्या क्षणापर्यंत मी आता स्वतःला क्षमा करतो.
आणि भूतकाळाशी असलेल्या गोष्टींपासून मुक्त होतो. आणि आता या सगळ्या आत्म्यांना हात जोडून माफी मागा आणि त्यांना इमॅजिन करा की सगळ्या प्रकाश रूपातले जे समोर आत्मे आहेत त्यांच्या हृदय चक्रातून तुमच्या हृदयापर्यंत ज्या काही काळ्या रंगाचे धागे, काळ्या रंगाचे कॉर्ड्स दिसत आहेत ते तुमच्याशी जोडलेले आहेत. ते इमॅजिन करा की तुमच्या हातामध्ये एक तलवार आहे आणि त्या तलवारीने आपण या सगळ्या निगेटिव्ह कॉर्ड्स, ब्लॅक कॉर्ड्स, हे काळे बंध तोडून टाकणार आहोत. मनातल्या मनात केलं तरी चालेल आणि माझ्या मागे 3 वेळा म्हणायचंय. तलवार वरती घेऊन कॉर्ड्स 3 वेळा कट करायचे आहेत. कॉर्ड्स कट, कट, कट. त्यांना म्हणा, आय एम सॉरी, सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, आय लव्ह यू, थँक यू. थँक यू, आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, आय लव्ह यू, थँक यू. थँक यू. आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, आय लव्ह यू, थँक यू. थँक यू. आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, आय लव्ह यू, थँक यू. थँक यू. आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, आय लव्ह यू, थँक यू. थँक यू. त्यांना सांगा की तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जे काही निगेटिव्ह कर्म होते, निगेटिव्ह कॉर्ड्स होत्या, त्या आता संपलेल्या आहेत आणि तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आता फक्त पॉझिटिव्ह कर्मच राहिलेले आहेत. मनापासून त्यांना हात जोडा, वंदन करा. ते सुद्धा तुम्हाला माफ करायला तयार आहेत. त्यांनी तुम्हाला माफ केलेलं आहे. आणि एकदा जे जनावरं तुम्हाला आता दिसत होती, ज्यांचे आवाज येत होते, त्यांना इमॅजिन करा आणि त्यांची मनापासून माफी मागा. आणि या सगळ्या आत्म्यांना पुढची चांगली गती प्राप्त हो ही परमात्मा चरणी प्रार्थना करा. त्यांची माफी मागा आणि आता इमॅजिन करा की तुमच्या नेवलमध्ये, बेंबीमध्ये, जिथून आपल्या आयुष्याची सुरुवात असते, तिथे सगळ्या कॉर्ड्स कनेक्टेड असतात. मागच्या जन्मांच्या, आत्ताच्या जन्मांच्या ज्या काही निगेटिव्ह कॉर्ड्स असतात, जे काही तुमचे निगेटिव्ह बिलीफ्स असतात, निगेटिव्ह विश्वास असतील, चुकीच्या संकल्पना असतात स्वतःबद्दल, इतरांबद्दल, किंवा स्वतःची जी काही कॅपॅसिटी आहे, स्वतःच्या पात्रतेबद्दल, या सगळ्या निगेटिव्ह कॉर्ड्स तुमच्या नेवलमध्ये स्टोअर असतात, बेंबीमध्ये असतात. ही सगळी निगेटिव्हिटी ज्यामुळे आपल्याला त्रास होतो, ब्लॉकेजेस निर्माण होतात, ते सगळे आपण बाहेर काढणार आहोत. तुमच्या बेंबीमधून एक थिक, जाड, काळ्या रंगाची कॉर्ड आहे, अगदी रश्शी सारखी ती दिसत आहे. खेचून तुम्हाला बाहेर काढायची आहे. जेवढा जोरात काढता येईल तेवढा जोरात खेचून काढा. इमॅजिन करा की तुमच्या बेंबीमधून खूप जाड कॉर्ड बाहेर निघते. काळ्या रंगाची ती कॉर्ड आहे, ती तुम्ही खेचून खेचून बाहेर काढताय. खूप मोठी कॉर्ड आहे. लहानपणापासून आत्तापर्यंत ज्या काही चुकीच्या संकल्पना होत्या, जे काही तुमच्या वेदना, चिंता, काळजी, सगळा ताण, सगळे टेन्शन बाहेर काढा. तिथून खेचून तुम्ही बाहेर काढताय. तुमची सगळी दुःख तिथून खेचून बाहेर काढताय. आणि तुमच्या बाजूला एक निळ्या रंगाची डिव्हाइन फायर आहे, या ब्रह्मांडाची आग आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ती कॉर्ड फेकून चाळून टाकताय. एकदाच खेचा आणि पूर्ण कॉर्ड बाहेर काढा. व्हेरी गुड. आणि त्या डिव्हाइन फायर मध्ये ती कॉर्ड फेकून द्या आणि ती जळताना बघा.
यामध्ये तुमच्या सगळ्या चुकीच्या संकल्पना, स्वतःविषयीचा अविश्वास, तुमचा कमी असलेला आत्मविश्वास, दुःख, वेदना, चिंता, काळजी सगळं जळून जात आहे. सगळं जळून जात आहे. सगळं जळून जात आहे. आणि आता तुमच्यामध्ये फक्त आत्मविश्वास, स्वतःबद्दलचा विश्वास आणि ती पॉझिटिव्हिटी तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये निर्माण होत आहे. ती ऊर्जा तुम्ही फील करत आहात. आणि या ऊर्जेसह मी तुमच्या स्पिरिच्युअल गाईडना विनंती करेन की त्यांनी तुम्हाला आता परत त्या सफेद मार्बल बेंचवर घेऊन यावं. मी 3 पर्यंत काउंट करेन आणि माझ्या 3 बोलण्यावर तुम्ही त्या मार्बल बेंचवर आलेले असाल. 1, 2 आणि 3. तुम्ही तुमच्या स्पिरिट गाईड सोबत या मार्बल बेंचवर येऊन पोहोचलेला आहात. आणि आता इथं परत आल्यावर तुम्ही तुमच्या स्पिरिच्युअल गाईडना विचारावं की जी लाईफ तुम्ही आता पाहिली किंवा जी लाईफ तुम्ही आता जगत आहात, या लाईफचा, या प्रेझेंट लाईफचा, या आयुष्याचा पर्पज काय आहे, उद्देश काय आहे? जो जन्म हा तुम्ही घेतलेला आहे याचा महत्वाचा उद्देश काय आहे? ते तुम्हाला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने उत्तर देतील, दाखवतील, कोणत्या चित्र स्वरूपात दाखवतील, इमेज दाखवतील, व्हिडिओ दाखवतील किंवा काही हिंट देतील. ते ज्या कोणत्या पद्धतीने ते सांगत आहेत ते लक्षात ठेवा, त्यांचे उत्तर लक्षात ठेवा, ती पद्धत लक्षात ठेवा आणि कृतज्ञतापूर्वक त्यांना विचारा की तुमच्या या आयुष्याचा पर्पज, उद्देश काय आहे, तुम्ही काय करायचं आहे. ते ज्या कोणत्या पद्धतीने सांगत आहे ती पद्धत, ते उत्तर लक्षात ठेवा. काही सांगताय पर्पज? व्यवस्थित लक्षात ठेवा. काही दाखवतायत, काही सांगतायत? काय दाखवते? काही सांगतायत का उत्तर? काही दिसतंय का? ते जे काही उत्तर देते ते तुमच्या मनातून तुमचा आवाज येईल. परत विचारावं वाटतं त्यांना. विचारा, त्यांना सांगा, त्यांना विचारा की मी जे आयुष्य जगत आहे या आयुष्याचा उद्देश काय आहे आणि मी काय करायचं आहे, काय आयुष्याचा उद्देश, पर्पज काय आहे या लाईफचा. ज्या गोष्टी चुकीच्या थांबवू शकतो ते थांबवल्या पाहिजेत. बरं. दुर्लक्ष नाही केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं. हम्म. ज्या जाणीव आहेत तिकडे नीट लक्ष दिलं पाहिजे. बरं. जेवढं शक्य होईल तेवढं करा म्हणतायत ते इग्नोर करून, म्हणजे असं दुर्लक्ष करू नका. अजून काही सांगतायत का बाबा?
तुम्हाला प्रश्न असतील ते विचारा त्यांना. चुकीच्या गोष्टींचं समर्थन करू नका. ओके. हा तुमच्या आयुष्याचा पर्पज ते सांगत आहे. स्वतःवर ठाम विश्वास. आणि कर्म करता. बरं. कोणत्याही वाईट गोष्टी जवळ करू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कर्म करता. ओके. अजून काही तुम्हाला विचारायचं असेल की हा पर्पज साध्य करण्यासाठी किंवा तुम्हाला काही काम करायचं असेल, कोणत्या शंका असतील तर त्यांना विचारा. आणि तुम्हाला जर पर्सनल ठेवायचं असेल तर तुम्ही मनातल्या मनात ते ठेवू शकता. ज्या काही शंका येत असतील तुम्हाला आता, त्यांना विचारू असं वाटत असेल, आयुष्यात स्टक झाल्यासारखं वाटते, कोणाशी बोलू शकत नसाल तर त्यांच्याशी बोला आणि त्यांच्याकडून सोल्युशन घ्या, विचारा. ज्या पण कोणत्या गोष्टी असतील, वैयक्तिक गोष्टी असतील, तुमच्या कामासंदर्भात असेल, तुमच्या पर्सनल लाईफ बद्दल असेल, विवाह संबंधात असेल, घरच्यांच्या संबंधात असेल, जे पण कोणत्या गोष्टींबद्दल तुम्हाला विचारायचं असेल त्याविषयी विचारा आणि त्यांचा सल्ला घ्या. ते आज आपल्यासाठी, तुमच्यासाठी इथे आले आहेत. त्यांची मदत घ्या. म्हणणं तुम्हाला योग्य गुरु भेटलेला आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली. ओके. कोण आहे किंवा काही दाखवत असतील ते म्हणतात तुम्हाला भरपूर भेटले, पण त्यातला जो कोण उत्तम आहे तो तुम्हाला प्रॉपर माहिती. त्यांचं ठाम म्हणणं येते, गुरु ठेवा, गुरु करा, गुरुच्या मार्गदर्शनाखालीच. कोणत्या क्षेत्रात गुरु करा असं आहे की तुमच्या आयुष्यात मध्ये जो काही गुरु मिळालेला आहे सगळ्याच बाबतीतला असं? हा, काय सांगताय? सगळ्याच बाबतीत. मनुष्य रूपातलाच गुरु आहे? हो. ठीक आहे. तुम्हाला कोणावर अविश्वास असेल, कोणत्या व्यक्तींबद्दल काही विचारायचं असेल किंवा मी या व्यक्तीवर विश्वास ठेवू का, किंवा अजून कोणते काहीही प्रॉब्लेम, काही गोष्टींमध्ये द्विधा मनस्थिती असेल ते त्यांना विचारा. तुम्हाला मनात ठेवायचं असेल उत्तर त्यांचं मनात ठेवू शकता.
तुमचे सगळे प्रश्न विचारून जर झाले असतील तर त्यांना आता विचारा की ज्या पण कारणास्तव आपण हे सेशन केलं, जे पास्ट लाईफ रिग्रेशनचं सेशन होतं त्याचं कारण तुमच्या याच लाईफमध्ये मिळालं, तर हे कारण अजून जाणून घेण्यासाठी अजून तुम्हाला सेशन करण्याची गरज आहे का, किंवा पास्ट लाईफमध्ये जाण्याची गरज आहे का, हे त्यांना विचारा. कृतज्ञतापूर्वक विचारा आणि उत्तर काय देत आहेत बघा. अजून पास्ट लाईफमध्ये जाण्याची गरज आहे का, याचं उत्तर विचारा. नाही. ठीक आहे, व्हेरी गुड. आता आजच्यासाठी आपण तुमच्या स्पिरिच्युअल गाईडना हा शेवटचा प्रश्न विचारणार आहोत, की त्यांना विचारा की आजचं जे सेशन ज्या कारणासाठी आपण केलं होतं, हा प्रवास ज्या कारणासाठी केला होता, त्याच्यासाठी कोणतं सोल्युशन आहे का, जे ते आपल्याशी शेअर करू इच्छितात. असं काही सोल्युशन असेल तर ते त्यांना विचारा, नम्रतापूर्वक विचारा. आणि ज्या कोणत्या पद्धतीने ते सोल्युशन सांगतील, ज्या कोणत्या रीतीने सांगतील, ती पद्धत लक्षात ठेवा, ते उत्तर लक्षात ठेवा, ते कायम तुमच्या लक्षात राहणार आहे. व्यवस्थित समजून घ्या, त्यांना विचारा या कारणासाठी काही सोल्युशन आहे का, आणि असेल तर ते काय आहे. सांगितलं त्यांनी? ठीक आहे, तुम्हाला क्लिअर झालंय. आता तुम्हाला अजून काही बोलायचं असेल त्यांच्याशी, तुम्ही मनोमन बोलू शकता. त्यांच्याशी काही सल्लामसलत करायची असेल, सल्ले घ्यायचे असतील, काहीही राहिलं असेल तर विचारा. मी 2 मिनिट थांबते आणि तुमचं झालं की आपण पुढे जाऊ. त्यांच्याशी टाइम स्पेंड करा थोडा. ठीक आहे. आता जे काही उत्तर तुम्हाला मिळालंय, जसं पण मिळालं आहे, आणि आजचा जो काही अनुभव आपल्याला लाभलेला आहे, त्यासाठी तुमच्या स्पिरिच्युअल गाईडचे आभार माना, त्यांना धन्यवाद द्या, ग्रॅटिट्यूड द्या. मी सुद्धा तुमच्या स्पिरिट गाईडचे मनापासून आभार मानते की ते आले, आपल्याला मार्गदर्शन केले, आशीर्वाद दिले. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. त्यांना ग्रॅटिट्यूड द्या. त्यांचा आशीर्वाद घ्या. त्यांच्या त्या स्पर्शाने तुम्ही हील होत आहात. मेंटली, फिजिकली, मानसिक किंवा शारीरिक जे काही वेदना असतील, जे काही चिंता काळजी असेल, ते सगळं हील होत आहे. आणि आता त्यातून तुम्ही लवकरच बाहेर निघणार आहात. तुमचे स्पिरिट गाईड तुम्हाला त्यासाठी हीलिंग देत आहे, त्यातून बाहेर निघण्यासाठी. फील करा, त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही आता हील होताय आणि या सगळ्यातून लवकरच तुम्ही बाहेर पडत आहात. आणि यासोबतच तुमच्या स्पिरिट गाईडना सांगा की जर ते जाऊ इच्छित असतील तर ते जाऊ शकतात, आणि ते थांबू इच्छित असतील तर ते थांबू शकतात. ते जे काही निवडतील, ते जे त्यांना हवं आहे, आपण आपली प्रोसिजर सुरू ठेवू. ते गेलेत की थांबलेत? ओके, आपण आपली प्रोसिजर कंटिन्यू करू. आता जो काही अनुभव तुम्ही घेतलेला आहे, या पॉझिटिव्हिटी सोबत आणि या आनंदासोबत
आता आपण परत येणार आहोत. फील करा ती पॉझिटिव्हिटी तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये पूर्ण भरून गेलेली आहे आणि एका नव्या जोमाने, नव्या उमेदीने तुम्ही आता आयुष्याच्या या टप्प्यावर काम करणार आहात आणि ते यश तुम्हाला आता मिळणार आहे. कारण या ब्लॉकेजेसमधून तुम्ही आता बाहेर पडलेले आहात आणि या पॉझिटिव्हिटी सोबत, या आनंदासोबत आता आपण परत येणार आहोत. मी 0 to 5 पर्यंत काउंट करेन आणि माझ्या 5 बोलल्यानंतर तुम्ही तुमचे डोळे उघडले असतील. 0, 1, 2, 3, 4 and 5. जरा हात रब करा आणि डोळ्यांवरती ठेवा. तुम्हाला रिलॅक्स वाटल्यानंतर उघडले तरी चालतील. थोडस जड वाटेल ना डोकं. हाताला मुंग्या वाटताय? हा, थोडेसे. उठून बसला तरी चालेल, तुम्हाला कम्फर्टेबल असेल. थोडं स्ट्रेचिंग करा, आळस वगैरे द्यायचं असेल.